क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। स्मशानात जादू टोण्याचा अघोरी प्रकार, स्मशानात आढळून आल्या अंधश्रद्धेच्या वस्तू, नागरिकांमध्ये अफवा व भीतीचे वातावरण। तालुक्यात या ठिकाणी घडला प्रकार, बघा सविस्तर। सुरगाणा तालुक्यातील पिंपळसोंड येथे स्मशानभूमीत अज्ञाताकडून करणीचा किळसवाना प्रकार आढळून आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। स्मशानात खड्ड्यात आढळून आली रेड्यावर स्वार झालेली यमराजाची मूर्ती। अंधश्रद्धेतून नागरिकांमध्ये भीतीबरोबरच संताप वातावरण निर्माण झाले। याबाबत खुंटविहीरचे पोलीस पाटील यादव झिरवाड, पिंपळसोंड येथील सेवानिवृत्त पोलीस पाटील रतन खोटरे यांनी सांगितले की 10 ते 12 दिवसापूर्वी पिंपळसोंड गावात एका इसमाचे निधन झाले होते। स्मशानात भूभीत अंतिम संस्कार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ग्रामीण भागात कर धरली जाते। या दिवशी कोणीही शेतात काम करीत नाहीत। याच करीच्या रात्री अज्ञात भक्ताने भोंदूबाबाने स्मशानभूमीत अंधश्रद्धेतून तांत्रिक मांत्रिकाने स्मशानात 1.5 ते 2 फुटाचा खोल खड्डा करून त्यामध्ये मंत्रविधी वापरून करणी करून रेड्यावर स्वार झालेली चिकन मातीची रंगविलेली मूर्ती, 6 मातीचे पुतळे व प्रत्येक पुतळ्याच्या तोंडाला कच्च्या दोऱ्याने बांधलेले पासपोर्ट आकाराचे स्त्री व पुरुषांचे फोटो तसेच कोंबडा, देशी मद्य आदी विशिष्ट वस्तू जमिनीत आढळून आल्याने गावात अंधश्रद्धेतून भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। या स्मशानातील जादूटोणा विरोधात ग्रामस्थांनी एकत्र येत सामुदायिक लढा उभारण्याचा संकल्प केलाय। ग्रामस्थांनी जादूटोणा, भोंदूगिरीला, अंधश्रद्धेला बळी न पडता या सर्व तांत्रिक मांत्रिक वस्तू स्मशानातून खोदून काढीत गावकुसा बाहेर घेऊन अग्निदहन करून टाकल्यात। या किळसवाण्या प्रकाराने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। विभागीय संपादक किरण चौधरी, सुरगाणा। मी पिंपळसोंड पोलीस पाटील। आमच्या स्मशानभूमीमध्ये कोणीतरी काही करणी केलेली होती। त्या रेड्यावर आहे का कशावर आहे, पण ते आम्हाला संशय आला। खोदलेलं होतं ते आम्ही वकरून पाहिलं आणि त्याच्यात कोंबडा होता। हे सगळे पुतळे आहेत आणि ते पुतळ्याला आहे ना हे फोटो बांधलेले होते कच्च्या सुतांनी। हे सगळं आढळल्यावर सगळ्या गावकऱ्यांनी येऊन सगळं हे वकरून पाहिल्यावर हे सगळं दिसलंय, तर ते आम्ही हे तुम्हाला सगळ्यांना दाखवतोय। मी पोलीस पाटील पिंपळसोंड ह्या गावाच्या स्मशानभूमीत हे वस्तू आढळून आलेल्या आहेत। संशय आला आणि तिथल्या लोकांनी पाहिलं तर जवळजवळ जमिनीपासून 1.5 फूट खोल अंतरावर हे कोंबडं, जिवंत कोंबडं, त्यावेळेस असेल घोड्यावर बसलेला एक रेड्यावर बसलेला एक पुतळा आणि इतर असे 6 पुतळे आहेत। त्यात त्या यांना काही नव्हतं आणि फोटो यांच्या तोंडाला बांधलेले होते प्रत्येकाचे कच्च्या सुताने असे। तर हे एवढे वस्तू आढळलेल्या आहेत। असं संशय आला म्हणून तिथून वकरून काढलं पिंपळसोंड गावाच्या ग्रामस्थांनी स्मशानभूमीतून। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।